हॅलो, सगळ्यांना खूप खूप प्रणाम करते. आत्मवंदन. सगळ्या आपल्या कुटुंबियांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. महावतार बाबाजी, पितामहा ब्रह्मर्षी पत्रीजी, महावतार बाबाजींच्या भगिनी माताजी, त्यांना वंदन करून, स्मरण करून आपण आपलं आजचं सत्र सुरुवात करू. युनिफाईड हे पुस्तक ज्यांच्या चैतन्यातून प्रकट झालं, ज्यांच्याकडून प्रकट झालं, तर रॉजर लँगफियर सरांना खूप खूप प्रणाम करते. तुमच्या सगळ्यांचे अनेक आभार. तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश. आपण आपलं सत्र थोडंसं वेळेपेक्षा एक 5-10 मिनिटं उशिरा चालू करायचं कारण हे असतं की मला 40 मिनिटाचा अवधी आहे झूमला. त्यामुळे 40 मिनिटात मध्ये पूर्ण नाही झालं तर ऑटोमॅटिक सत्र आपलं बंद होतं. त्यामुळे मी प्रयत्न करते की सगळ्यांना जॉईन होता यावं, कारण अं, कुणी कुणी तरी एक 5-10 मिनिटं थोडंसं इकडे तिकडे होतं, म्हणून मी रोजच्या रोजच थोडे 3-4 मिनिटाचा वेळ देत असते. 9:30चं पण सेशन आपलं 9:33 पर्यंत 3-4 मिनिटं थोडंसं लांबवते किंवा म्हणजे पुढे चालू करते. तर आजचं सत्र खास करून आपण सगळ्यांनी ह्याच्यासाठी ठेवलंय की जे कोणी नवीन लोक आहेत, जे युनिफाईड मध्ये थोडंसं उशिरा जॉईन झालेत आपण सुरू केल्यानंतर, तर त्यांच्या एका मार्गदर्शनासाठी, कारण बऱ्याच जणांना ते प्रश्न आहेत की कशी सुरुवात करायची युनिफाईडच्या अभ्यासक्रमाची. सगळ्यात आधी तर युनिफाईडचं जे पुस्तक आहे ते आपल्याकडे प्रिंटेड कॉपी नाहीये त्याची. आपण सध्या तरी असं करत आहोत की काही ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या कॉपीज आहेत, तुम्हाला जी कुठली कॉपी मिळेल ती घ्या. पीडीएफ म्हणजे त्याची सॉफ्ट कॉपी जी तुम्हाला कॉम्प्युटरवर, मोबाईलवर ओपन करून वाचता येईल. आपल्याकडे पण ती आहे, जी मी एका डॉक्युमेंटमध्ये ऑलरेडी शेअर केली. तर त्याबद्दल आपण या सत्रामध्ये जाणून घेणार की त्याचा अभ्यास कसा सुरुवात करायचा. पण त्याआधी आपण सगळेजण काय करू की थोडंसं आपण हृदयावर जाऊ, बाबाजींना स्मरण करू, थोडंसं एक शांत आणि स्थिर अवस्थेमध्ये येऊ आणि मग आपण पूर्ण माहिती घेऊ. तर आपण सगळेजण डोळे मिटू आणि स्थिर आणि शांत अवस्थेमध्ये येऊन थोडंसं आपल्या हृदयात जाऊ आणि थोडा वेळ स्वतःला स्थिर आणि शांत आणि वर्तमानात आणू, बाबाजींच्या ऊर्जेशी जोडले जाऊ. एक मोठा श्वास घ्यायचा आपल्या हृदयावर, जितका मोठा घेता येईल तितका. 3 सेकंद होल्ड करायचा, थांबवायचा श्वास आपल्या हृदयातच आणि मग अगदी सावकाश आपल्या तोंडाने बाहेर सोडा. अजून एक दीर्घ श्वास, जितकी हवा आपल्या फुफ्फुसांमध्ये, छातीमध्ये भरून घेता येईल तितकी घ्या. पूर्ण छाती भरून घ्या. 3 सेकंद होल्ड करा, थांबवा श्वास आणि हलकं आपल्या तोंडावाटे ती श्वासाची हवा पूर्ण बाहेर जाऊ दे. पुन्हा एक दीर्घ श्वास. आपल्या हृदयावर जितका वेळ थांबवता येईल तुम्हाला, थांबवा आणि हृदयाचे ठोके, हार्टबीट फील करा. अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे बाहेर जाऊ दे. आपल्या हृदयाचे ठोके कसे अनुभव करायचे, तर असे दीर्घ श्वास घ्यायचा. काही सेकंद फक्त आपण श्वास आपल्या हृदयावर थांबवायचा आणि हलकं तोंडावाटे बाहेर सोडायचं. ज्यांना हृदयाचा कुठलाही त्रास आहे त्यांनी नाही केलं तरी चालेल, करूच नका. केवळ आपल्या हृदयावर श्वासांनी हृदय फील करा. बाकी लोक मोठा श्वास घेऊन 3 ते 4 सेकंद आपल्या हृदयावर केवळ तो श्वास थांबवून आपला हार्ट फील करा. आपल्या हृदयाचे ठोके जाणवतील.
आणि अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे ती हवा बाहेर. आता आपल्या नॉर्मल श्वासांवर लक्ष. आपले नैसर्गिक येतात जातात त्या श्वासांवर लक्ष. अगदी सहजपणे आपल्या शरीरात असणाऱ्या या श्वासांना केवळ त्यांच्या स्पर्शाने फील करू. अनुभव करा. आपल्या शरीरामधला कोणताही भाग जेव्हा आपल्याला आतून अनुभव करायचा असतो, तेव्हा तिथं श्वास घेऊन जायचे आणि प्रत्येक येणारा जाणारा श्वास त्या भागावर आपण त्याचा स्पर्श अनुभवायचा. आता आपल्या मस्तकापासून पायापर्यंत आपलं शरीर एकदा बघा. कुठे आपल्याला काही त्रास आहे, कुठे तणाव जाणवतोय, असा जो कोणता भाग आहे त्या भागावर एक मोठा श्वास घ्या आणि हळूवार तो श्वास सोडा. ज्या कुठल्या भागावर त्रास आहे तिथं आपलं लक्ष घेऊन जा. एक दीर्घ श्वास घ्या. तोंडावाटे हु असा आवाज करत सोडून द्या. एक दीर्घ श्वास. हु. आपण दमल्यानंतर किंवा बसल्यावर असा आवाज करतो. अगदी तसाच आवाज आणि तोंडाने श्वास एक्सहेल करा. आपल्या लक्ष आता मूलाधारावर. आपल्या शरीराचं बूड जिथं जमिनीला टेकलंय तिथं घेऊन जायचं. पूर्ण लक्ष खालच्या बाजूला. आता आपल्या ज्या काही चिंता, काळजी, भीती आहे, आत्ता या क्षणाला आपल्या मनात आणा. आपल्याला कशाची भीती वाटते? कसली काळजी आपल्याला? सगळं मनात येऊ दे. आपल्या सगळ्या इन्सिक्युरिटीज सगळं आठवू दे. पूर्ण लक्ष खाली मूलाधारावर. आपल्या जेनिटल्सच्या खाली म्हणजे स्वादिष्ठानाच्या खाली अगदी जिथं आपण जमिनीला टेकून बसलोय तो भाग, बूड, शरीराचं बूड. आपल्या त्या भागावर श्वास जाणवत आहेत का बघा. पूर्ण लक्ष खाली, इतकं खाली की आपल्याला एक एक घेतलेला श्वास खाली जाणवला पाहिजे. पूर्ण मूलाधारावरून आपण श्वास घेतोय. आता आपल्या शरीरातून सगळी चिंता, काळजी, त्रास, भीती सगळं काही पूर्ण खाली येतंय आणि या भागातून शरीराच्या बुडातून जमिनीमध्ये प्रवेश करत आहे. सगळं खाली सोडा जमिनीमध्ये. अशी सगळी एनर्जी ती आपल्याला नकोय. अजिबात काळजी करू नका. पृथ्वी माता कुठल्याही एनर्जीला आतमध्ये घेऊन दिव्य प्रकाशामध्ये रूपांतर करू शकते इतकी शक्ती तिच्यात आहे. त्यामुळे कुठेही आपण पृथ्वी मातेला त्रास देत नाही आहोत. आपल्या मदर अर्थ पृथ्वी मातेची कॉन्शियसनेस ही फक्त एनर्जी घेते. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असा काही विचार मनात आणू नका. ती इतकी समर्थ आहे की अगदी सहजपणे या एनर्जीला
स्वतःमध्ये सामावून प्रकाशामध्ये ती रूपांतर करते. त्यामुळे अगदी प्रेमाने पृथ्वी मातेचे आभार मानत आपल्या शरीरातून सगळी नकारात्मकता, जी ऊर्जा आपल्याला आता गरजेची नाहीये, ती सगळी मूलाधारावर आणा, शरीराच्या बुडावर. आणि तिथून ती खाली सोडतोय आपण जमिनीच्या आतमध्ये. ही ऊर्जा आहे, केवळ ऊर्जा आहे. खाली जाऊ दे. पूर्ण आपल्या जमिनीच्या खाली लक्ष घेऊन जावा आणि आपल्यामधली सगळी ही नको असलेली ऊर्जा जमिनीच्या आतमध्ये प्रवेश करते. मी 5 वेळा गणपती बाप्पांचं नाव घेते. केवळ आपलं लक्ष खालीच ठेवा. ओम गणपतये नमः. 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 आपल्या मूलाधाराला श्री गणेश यांचं रूप आठवा. आपण कल्पना करू शकत असाल तर, नाहीतर केवळ आपल्या मनातून त्यांचं नाव घेऊन आपण सगळेजण त्यांना एक प्रार्थना करू. जी कुठली नकारात्मक नको असलेली ऊर्जा आमच्या ऊर्जा मंडळात, मेंटल इमोशनल बॉडीमध्ये, स्थूल शरीरामध्ये, कुठल्याही शरीरामध्ये असेल, ती या क्षणाला मूलाधारातून निघून जाऊ दे. स्वच्छ, शुद्ध आणि संतुलनात आपल्या सगळ्यांचं मूलाधार आलेलं आहे. आपल्या आतमध्ये श्री गणेश तत्व मूलाधाराला आहे. आपल्या खाली आपल्याला व्हायब्रेशन जाणवतील, हालचाल जाणवेल. मी सुरक्षित, मी स्थिर आहे, सुरक्षित आहे, प्रोटेक्टेड आहे. जमिनीला घट्ट धरून आहे. मी माझ्या सगळ्या ऊर्जा ग्राउंड करते. तर आपलं पूर्ण लक्ष आता आपण आपल्या हृदयावर, छातीवर घेऊन येऊ. छातीच्या मधोमध केवळ आपल्या श्वासांवर लक्ष ठेवा. मी माझ्या उच्च स्वसोबत एक आहे, माझ्या ईश्वरासोबत एक आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत. मी प्रेम आहे, मी प्रकाश, करुणा, आनंद, उत्साह आहे. मी प्रेम आहे, मी प्रेम आहे. काही क्षण आपल्या हृदयावरच ओम क्रिया बाबाजी नमः. ओम क्रिया बाबाजी नमः.
ॐ क्रिया बाबाजी नमः। 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 आता अगदी आपल्या हृदयामध्ये जे प्रेम आपण अनुभव करतो, ह्या प्रेमाच्या स्पंदनांमध्ये राहत आपल्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना हे प्रेम पाठवू. आपल्याला जी कुठली गोष्ट आत्ता ह्या क्षणाला आठवतीये, व्यक्ती असेल, सृष्टीतली कुठलीही गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर येते, त्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवू. या क्षणाला माझ्या मनात जो कुठला विचार येतोय, त्या विचाराला प्रेम आणि प्रकाश पाठवू. जी व्यक्ती माझ्या समोर येते, तिला क्षमा करू, प्रेम पाठवू. या क्षणाला माझ्या मनातून जी इच्छा प्रकट होतीये, ती इच्छा लक्षात ठेवू आणि त्या इच्छेला प्रेम आणि प्रकाश पाठवू. आपलं सत्र झाल्यानंतर जी इच्छा जास्त जाणवेल, ती इच्छा लिहून घ्या. जास्तीत जास्त या ऊर्जेला आतमध्ये घ्या. एक एक श्वासांनी खोलवर आतमध्ये स्वतःला फील करा. कुठल्याही विचारांना आत्ता आपल्या आतमध्ये येण्यापासून थांबवा. मनामध्ये एक संकल्प, माझा आभा मंडळ माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. बाबाजींचे खूप खूप आभार. आपल्या उच्च स्वला खूप प्रेम, खूप आभार. पितामांना खूप प्रेम आणि आभार. आणि हळूवार आपले दोन्ही हात एकमेकांवर घासून थोडस रब करून आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश आपण सगळेजण पुन्हा एकदा सत्रामध्ये सामील हो. कोणी झोपला नव्हतात ना? तर आपण थोडक्यातच आज आपण माहिती घेणार आहोत त्याची. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न जाणवले
तर मला तुम्ही विचारू शकता कधी सुद्धा की या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील तर. हा, सीमाताई बोला ना. मी मागच्या आठवड्यापासून तुमचं YouTube ऐकायला सुरुवात केलंय. पण म्हणजे आता बऱ्याच पैकी पुढचं चालू लाईव्ह. तर मी आता नक्की काय करायला पाहिजे? आता YouTube वरनच त्याच फ्लो जायला हवं का आता जे तुमचं लाईव्ह चाललंय ते सुद्धा सायमल्टेनियसली ऐकायला हवं? हम्म. त्यासाठीच ऍक्च्युली आपण आज हे सत्र अरेंज केलंय की बरेच जण उशिराने जॉईन करतात ना. तर आजच्या ह्या सत्रामध्ये तुम्हाला ती सगळीच उत्तरं मिळतील. मी त्याच्यामध्ये म्हणजे आजचं सत्र एक सेट करण्यामागे हाच उद्देश आहे की जी नवीन लोक येतात त्यांना कळावं की नेमकं सुरुवात कशी करायची आहे. तर आपण ह्याची सगळ्याची उत्तरं आज घेऊ. थँक्यू सीमाताई. मी शेअर करायचा प्रयत्न करते पण मला असं वाटतंय स्क्रीन शेअर होत नाहीये का काय तरीचा प्रॉब्लेम आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हा. तर काय आलंय समोर मला आहे ना. ओके. तर आपण सगळ्यांनी ना हे जे सत्र तुम्ही उशिरा जॉईन केलंय पण खरं तर हे सत्र आमचं सुरू झालेलं आहे मराठीमध्ये. ते मला वाटतं 16 मार्चला आपण पहिलं सत्र घेतलं. तर हे एक गुगल डॉक्युमेंट तयार केलेलं आहे. आता हे खरं सांगायचं तर युनिफाईड सुरू करायचा हा विषयच डोक्यात नव्हता. त्यामुळे माझी काहीच तयारी नव्हती. काहीच नाही. पण मला 2 दिवस आधी म्हणजे मला आठवते शुक्रवारी किंवा गुरुवारी मला एक स्वप्न पडलं. आणि आतापर्यंत सगळं मार्गदर्शन जास्ती करून स्वप्नातच मिळालेलं आहे. तर त्या गुरुवारच्या शुक्रवारच्या एका स्वप्नामधून मी दुसऱ्या दिवशी एवढी खडबडून जागी झाले आणि अचानक तो मेसेज मी ग्रुपमध्ये टाकला. हे मी आधी सुद्धा माझ्या कुटुंबियांना सांगितलं. त्याच्या आधी आम्ही केवळ आनापानासाठी ध्यान घ्यायचो आणि मी फक्त त्या ध्यानाच्या सत्रामध्ये माझ्या कुटुंबियांसोबत ऑरा म्हणजे काय, ऑरा कसा क्लीन करायचा, युनिफाईडच्या पद्धतीने जसं बाबाजींनी सांगितलंय. तर आपल्या सगळ्यांना माहितीये महावतार बाबाजी कोण आहेत. म्हणूनच आपण इथं आहोत. कुठून तरी आपण बऱ्याच जण असे पण आहेत की ज्यांनी पहिल्यांदा बाबाजींना बघितलं. कुणाच्या तरी स्वप्नात आले. एका ताईंनी तर मला इतका सुंदर अनुभव सांगितला की कसे बाबाजी त्यांना अचानक स्वप्नात दिसले. कधीही त्यांना कोण आहेत काय माहित नाही. आणि ते कुठेतरी गेल्या होत्या एका दुकानामध्ये आणि तेव्हा त्यांनी बाबाजींचा फोटो बघितला. असा त्यांचा अनुभव आहे. त्यानंतर त्या लहरी महाशयांच्या समाधीला पण जाऊन आल्या असं त्यांनी अनुभव सांगितला. तर अशा प्रत्येकाचे काही ना काहीतरी अनुभव आहेत. सगळेजण तुम्ही इथं जमलेले दिव्य आहात आणि त्यामुळेच आपण युनिफाईड पर्यंत सगळेजण पोहोचलोय. कालचीच एक तुम्हाला अनुभव सांगते. आपल्याच ग्रुपमधल्या एक मास्टर आहेत. त्या गेले 5 वर्ष झाले साधना करतात आणि त्यांचे अनुभव इतके आहेत त्या ताईंचे की त्या प्रत्येक देवी सोबत शक्तीसोबत ध्यानामध्ये जोडल्या जातात. त्यांना बऱ्याच शक्तींचा अनुभव आहेत ध्यानामधले. मार्गदर्शन मिळतं त्यांना. इतकं त्यांची साधना चांगली आहे. पण युनिफाईड सुरू झाल्यापासूनचा त्यांचा अनुभव इतका सुंदर आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये एक कोणीतरी व्यक्ती आहे. त्या माणसाचा त्यांना त्रास होतो खूप. बरंचसं त्यांनी त्यांच्यासोबत तो त्रास सहन केलाय. पण एवढं असूनही ताईंनी मला काल सांगितलं
की मला सगळं समजलं, की गोष्टी बऱ्याचशा समजल्या, तरी सुद्धा माझ्या हृदयातून त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूतीच येते किंवा करुणच वाहतीये. तर असं का होतंय? तर हे कारणच हे, की हृदय, की बुद्धी आणि भाव, जसं आपल्या सुषमामाई सांगतात, डॉक्टर सुषमामाईंचे पण तुम्ही प्रवचनं ऐका. तुम्ही जर नवीन असाल आपल्या ग्रुपमध्ये, तर कदाचित माहीत नाही. पण आपल्या ग्रुपमध्ये आपण त्यांची प्रवचनं, सत्संग खूप शेअर करतो. कारण त्या सत्संगांचा डायरेक्ट कनेक्शन युनिफाईड सोबत आहे. जे मला प्रकर्षाने जाणवलं. आपण खूप साधना करतो, आपण पुस्तकं वाचतो, सगळं करतो. पण हृदयामध्ये जर भाव नाहीये आणि करुणा आणि प्रेम नाहीये आणि केवळ आपण जेव्हा आपल्याच प्रॉब्लेमवर फोकस्ड असतो, की मला हे पाहिजे म्हणून मी साधना करतेय, की माझा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह व्हावा म्हणून मी असं काहीतरी शोधतीये, योग कुठला तरी, क्रियायोग असेल, कुठलाही योग असेल, ज्याच्यातून माझं काहीतरी एक बाहेर यावं, माझं सगळं तो प्रॉब्लेम संपावा. पण सोबतच आपण जेव्हा ते चालू असतानाही, मी प्रॉब्लेममध्ये असतानाही माझ्या हृदयातून जेव्हा ती भावना येते, की मी अजून कुणाला काही मदत करू शकते का? तर हे पण आपण बऱ्याच वेळेला विसरतो आणि ते शिकवण्यासाठी सुद्धा तो प्रॉब्लेम आलेला असतो आपल्याला. तर त्या ताईंचं पण असंच झालं, की त्या एक प्रकारे जसं त्यांनी ध्यान शिकवायला सुरू केली किंवा ते दुसऱ्याला द्यायला सुरू केलं. सोबत त्यांनी जेव्हा युनिफाईड चालू केलं, तर हा इतका मोठा बदल आहे, की 5-6 वर्षाच्या साधनेनंतर ताईंच्या आतमध्ये त्यांना फील व्हावं, की जो माणूस मला इतका त्रास देतो, त्यांना सुद्धा आतून, हृदयातून प्रेम आणि करुणा येते. जसं आपण अनेकदा बोललो बाबाजींच्या 6व्या धड्याप्रमाणे, सत्यासहित क्षमा करणं. आपण जाऊन त्या माणसाला समोरासमोर माफी मागतोय का नाही, हे सोडून द्या. पण माझ्या आतमधून मी क्लिअर केलंय का? कारण बऱ्याच वेळेला लोकं समोरासमोर तोंडावर माफी मागतात, क्षमा करतात किंवा माफी मागतात. पण जेव्हा घरी येतो आणि जेव्हा आपण पुन्हा तो विषय आणि तो प्रसंग आठवतो, त्या माणसाचं जेव्हा पुन्हा आपल्याला नाव आठवतं, त्यावेळी कदाचित आतमध्ये अजून काहीतरी शिल्लक आहे. कुछ तो बाकी है म्हणतो ना, काहीतरी आहे थोडंसं बाकी. त्यापेक्षा तुम्ही त्यांना समोरासमोर न का भेटेनात, न का तुम्ही त्यांची माफी मागेनात, पण हृदयातून त्यांना माफ केलंय का नाही, हे जास्त महत्वाचं आहे. की ही क्रिया आपण जेव्हा करतो, की रोजच्या रोज आपण त्यांना आठवतो आणि त्यांना आपण म्हणतो, की तुम्ही तेच करत आहात जे मी तुम्हाला सांगितलंय, म्हणून मी तुम्हाला क्षमा करते. हे एक साधं वाक्य वाटतं आपल्याला, पण जेव्हा आपण हृदयात जाऊन ते फील करत ते वाक्य म्हणतो, त्यावेळेस आपलं डीप क्लीनिंग होतं. डीप खोलवर असलेल्या त्या बिया सुद्धा बाहेर पडतात. मग जेव्हा कधी ती व्यक्ती आठवेल, तेव्हा आपल्याला काही त्रास होत नाही. ताईंचं असंच झालंय, की ज्यांच्याबद्दल त्यांच्या आयुष्यात आता ती घटना घडली, तर त्यांना स्वतःला हा एक खूप मोठा बदल जाणवला युनिफाईड सुरू केल्यापासून. युनिफाईड हे डायरेक्ट आपल्या हृदयात काम करतं. बाबाजी आपल्याला मदत करतात त्या बिया सगळ्या मुळासकट काढण्यासाठी आणि एक नवीन प्रोग्राम आतमध्ये टाकण्यासाठी. तर इतका हा युनिफाईड कोर्स आपल्याला वाटतो, पण हा इतका जबरदस्त आहे, की ह्याचे बाहेर लोकं लाखो, हजारो रुपये घेत असतील अशा वर्कशॉपचे, की जे आपलं सबकॉन्शियस हीलिंग करतात डीप लेव्हलला. म्हणून हा स्वयं प्रशिक्षित कोर्स आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला कुणाची गरज नाहीये. तुम्ही स्वतः पुस्तक वाचून देखील सराव करू शकता आणि स्वतःला बरं करू शकता. आतमध्ये जाऊन ते हीलिंग करू शकता. इतका हा असा एक परिपूर्ण अभ्यासक्रम बाबाजींनी आपल्याला दिलाय. प्रत्येक आयुष्यातल्या आस्पेक्टवर हा काम करतो. जसं की 6वा धडा क्षमा करणे. लोकांबद्दल आपण मनात ठेवलेले अढी, द्वेष, राग, अनेक जुनी-जुनी भांडणं, त्रास, पास्ट लाईफ, पूर्वजन्मातल्या गोष्टी सुद्धा आत्ता असतात आपल्यासोबत. त्या सगळ्यांवर काम करतो. 5वा धडा, 4था धडा, 3रा धडा हे पहिले जे 2-3 धडे आहेत. ते धडे काम करतात आपल्या उच्च आत्म्याला ओळखणं, त्याचं नाव ओळखणं, त्याच्यासोबत काम करणं, त्याच्यासोबत बोलणं. आपल्या मनामध्ये, आपल्या ऑरामध्ये जे काही अनिमंत्रित म्हणजे असे विचार येतात, की जे आपल्या कामाचे नाहीत, त्यांच्यावर कसं काम करायचं? आभा कशी क्लीन करायची? ह्या सगळ्यावर काम करतात पहिले धडे. 5व्या धड्यापर्यंत तर बाबाजींनी एक मोठा धडा दिलाय 5व्या धडा, अनिमंत्रित प्रभावांचा सामना करणं. ह्यावर काम करतो. 6वा धडा क्षमा करणं ह्याच्यावर आहे. पुढे गेलो 7वा धडा आपल्या विचारांवर काम कसं करायचं. आपल्या उच्च आत्म्याबरोबर आपण बोलायला लागतो, जसं आपण एका मैत्रिणीला फोन करून विचारतो. आपल्या जवळच्या माणसाला आपले प्रॉब्लेम शेअर करतो आणि त्यांना काहीतरी मार्गदर्शन, सल्ला विचारतो. तसा आपला अंतरात्मा, ज्याला बाबाजींनी हायर सेल्फ, उच्च स्व असं नाव दिलंय, जो आपल्याबरोबर कायम आहे. आधीपासून आपल्यासोबत आहे. पण आपण त्याचा आवाज कुठला हे ओळखू नाही का शकत?
कारण इथं 2 गोष्टी येतात. मन, बुद्धी आणि हृदय. मन जे सतत विचार, 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 विचार आणतंय. बुद्धी त्याला अनालिटिकली बघते. हा विचार बरोबर आहे का? हा चुकतोय का? ही व्यक्ती कशी? हे सगळं, सगळं. हे सांगतोय, हे आपण करतोय, हे बरोबर आहे का? ह्याला प्रूफ काय? डोळ्यांनी तर दिसत नाहीयेत मला गोष्टी. मी कसं मानायचं? ही सगळी बुद्धी तयार करते इंटेलिजन्स, ज्याच्यासाठी बाबाजी म्हणतात, बुद्धी ही तुमच्या एका अस्तित्वाचा अगदी छोटा भाग आहे, जो तुम्ही यूज करताय. इंटेलिजन्स. ह्याच्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात. तुम्ही त्याच्या बियॉन्ड आहात, असं बाबाजी सांगतात. आणि दुसरं आहे, ते म्हणजे आपलं हृदय. जिथं आपला उच्च आत्मा जिथून बोलतो. आपल्या बरोबर इतकी वर्ष असूनही आपल्याला का नाही ऐकू आलं? कारण आपण नेहमी मनात होतो. विचारांची बडबड थांबायचीच नाही. सतत चालू. एक ना एक, एक ना एक, एक साखळीसारखी अशी विचार. त्यामुळं आतून इथून काय आवाज येतो हे आपण ते स्टेशन म्हटलंय त्याला. ते स्टेशन, रेडिओ चॅनल आपण ओळखूच शकत नव्हतो. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्या 2 रेडिओ स्टेशन मधला फरक करणार. कुठलं चॅनल माझ्या हृदयातलं, माझ्या उच्च आत्म्याचं आहे आणि कुठलं चॅनल मनाचं आहे, कुठलं स्टेशन मनाचं आहे. ते 2 रेडिओ स्टेशन आपण ओळखणार आहेत आणि त्यानुसार आपल्या आयुष्यातले सगळे निर्णय घ्यायला सुरू करणार. इतका पॉवरफुल, जबरदस्त आयुष्य बदलणारा ट्रान्सफॉर्मेशन, मोठं ट्रान्सफॉर्मेशन आणणारा आपल्या आयुष्यातला असा कोर्स म्हणजे युनिफाईड आहे. जे रॉजर्स सर आहेत, ज्यांनी हा पुस्तक सगळं जे अभ्यासक्रम चॅनल केला, त्यांनी स्वतः हे आयुष्यात वापरलेले सगळे अनुभव आहेत. त्यामुळे ज्या कुठल्या क्षणाला तुम्ही जोडले गेलेले आहात, आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे असं समजा आणि या अभ्यासक्रमावर काम सुरू करा. जरी आत्ता आपली एक टीम जी ऑलरेडी 16 मार्चपासून जॉईन झाली ती पुढे गेली, तर फरक पडत नाही. आपल्या ग्रुपमध्ये असे मास्टर्स आहेत जसं साक्षी जोशी मॅडम, अजून मिताली मॅडम, अजून असे बरेच आहेत. मला आत्ता नावं आठवत कारण ते सगळे नवीन आहेत म्हणून मला तेवढी त्यांची नावं माहित नाहीयेत, म्हणजे लक्षात नाही येत नाहीयेत. जसं परवाच मला वाटतंय करंदीकर ताई बहुतेक त्या एक आहेत. असे बरेच जण आहेत, तर जे आत्ता जॉईन झालेले आहेत. तर साक्षी ताईंनी तर इतकं सुंदर स्वतःचे नोट्स काढून अभ्यासक्रम सुरू केला. मी ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकला होता. तर बाकी लोकं कुठे गेली आहेत ते न बघता आपला आपला अभ्यास सुरू करा. त्यासाठीच आजचं आपलं सत्र ठेवलेलं आहे. तर हे एक माझी तयारी नसल्यामुळे जसं मी म्हणलं, की मी काहीच तयार केलं नव्हतं. पण जसं-जसं युनिफाईड पुढे-पुढे सुरू झालं, नवीन लोकं येत गेली. त्यामुळे मला एक डॉक्युमेंट बाबाजींनी सांगितलं त्याप्रमाणे मी हे तयार केलंय. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काही माझ्याबद्दल माहिती थोडीफार, कारण बरेच जण मला विचारायचे, की तुम्ही तुमचे काय अनुभव आहेत, तुमची काय साधना आहे वगैरे, म्हणून मी त्याच्यामध्ये एक ॲड करून ठेवलेलं आहे. त्यानंतर मला असं वाटतं, की खालच्या साईडला तुम्ही जेव्हा हे काय आलंय मला काही हां, ठीक आहे. हां. तर हे जे आहे, की युनिफाईड अभ्यासक्रम कसा आला, कुठे आला, कसा आपण सुरू केला, ह्याबद्दल इथं सगळं तुम्हाला पूर्ण माहिती याच्यात मिळेल. ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला इथे YouTubeवरच्या सगळ्या व्हिडिओजची लिंक मिळेल. जेव्हा तुम्ही ह्याला क्लिक कराल, तेव्हा तुम्हाला डायरेक्ट तुम्ही YouTubeवर त्या ठिकाणी जाल, जिथं ह्याचे सगळे व्हिडिओज स्टोअर आहेत. पहिल्या दिवसापासूनचे आत्तापर्यंत सगळे व्हिडिओज एका प्लेलिस्टमध्ये ॲड केलेले आहेत. मी पहिलं ह्याच्याबद्दल सांगते आणि मग अभ्यासक्रमाबद्दल बोलते. हा एक व्हिडिओ आहे, जो हे व्हिडिओ बघायचे कसे? कारण बऱ्याचशा आपल्या ज्या भगिनी आहेत, ते थोड्या वयाने मोठ्या, मी त्यांना भगिनीच म्हणेन, माझ्यासाठी त्या ताईच म्हणेन मी त्यांना. त्या सगळ्या वयाने थोड्या मोठ्या आहेत. त्यांना समजत नव्हतं नेमकं कसं सर्च करायचं, कुठली तारीख काय ते. तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला ना व्यवस्थित तुम्हाला समजेल. तर मी इथं फक्त एकच गोष्ट सांगेन, जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल, कारण माझ्या Zoom लिंकला, Zoom ॲप्लिकेशनला 40 मिनिटाचं लिमिट आहे, कारण माझ्याकडे प्रोचं व्हर्जन नाहीये. त्यामुळं काय होतं 40 मिनिटांनी माझा व्हिडिओ आपोआप बंद होतो. मी जरी नाही बंद केला आपोआप बंद होतो. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस धडा वाचन करताना आम्हाला 2 वेळा जॉइन करावं लागायचं सेम लिंकवर. तर ह्या गोष्टीमुळं काय झालं, की प्रत्येक धडा वाचनाचे 2-2, 3-3 पार्ट झालेले आहेत. त्याला मी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 म्हणजे आम्ही 9:30ला सेशन सुरू केलं, की ते 10ला बंद पडले, की पुन्हा आम्ही जॉइन व्हायचो. मग तो एक व्हिडिओ तयार व्हायचा, मग एक व्हिडिओ असे करून त्याला नावं फक्त पार्ट 1, पार्ट 2 दिलेली आहेत. ह्या व्हिडिओवर शोधताना तुम्ही तारखेप्रमाणे शोधा. तसं तर प्लेलिस्टमध्ये गेल्यावर तुम्हाला अगदी व्यवस्थित खालून एक 15, 16, 17 असे व्यवस्थित येणार ते क्रमाने. पण तरीही व्हिडिओ बघताना
तारखेप्रमाणे त्याच्यामध्ये पार्ट 1, 2 असेल तर पार्ट 1 आधी, पार्ट 2 नंतर अशा पद्धतीने क्रमाने बघा सिक्वेन्सनी. म्हणजे तुमचे कुठलेही पार्ट धडे मिस होणार नाहीत. त्यानंतर इथं तुम्हाला युनिफिडचे 6 धडे इथं दिसतील. 7वा धडा इथे, 8वा इथे, 9वा इथे. आता आपण 9व्या धड्यापर्यंत आलेलो आहे. उद्यापासून 10वा धडा सुरुवात करतोय. सगळ्या धड्यांचे PDF फाईल तुम्हाला इथं मिळतील. ह्याच्या पण लिंक्स इथं दिलेल्या आहेत. एक रोजचा अभ्यास म्हणून एक लिंक दिली आहे. ही ओपन केल्यानंतर तुम्हाला धड्यामधले थोडक्यात अभ्यास, सराव काय करायचे, म्हणजे पूर्ण धडा वाचन केल्यावर आपल्याला रोज काय सराव करायचा ह्याची थोडक्यात माहिती ह्या तुम्हाला नोट्समध्ये दिसेल. PDF फॉर्म मध्ये आहे. एक व्हिडिओ आहे जो मला गाईड केला गेला होता, जो मी बनवला. त्या प्रवासाबद्दल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही दिसेल. आता ह्यासोबतच बाबाजींनी सांगितलेली पद्धत सांगते तुम्हाला. बाबाजींनी सांगितले की अजिबात एकतर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट घाई करायची नाही. बाबाजींनी सांगितले 6 महिने कालावधी लागला तर तो घ्या, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला तरी घ्या, पण कमी करू नका. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कमी करू नका प्रॅक्टिस. मला वाटलं ह्या आठवड्याची अजून एक आठवडा मला प्रॅक्टिस गरजेची आहे. हृदयावर केंद्रित होणं, जसं पहिला धडा आहे. हृदय ओपन व्हायला वेळ लागतो, हृदयावरती एनर्जी फील करायला, असं तुम्हाला वाटलं तर 2-3 दिवस एक्स्ट्रा वेळ घ्या, पण कमी करू नका. 1 आठवड्याचा कालावधी, 1 आठवडा झालाच पाहिजे आपला सराव. प्रत्येक धडा आठवडाभर सराव करायचा. 3 विभाग आहेत आपले. पहिल्या विभागात 7 धडे, 8वा धडा रिव्ह्यू साठी. पुन्हा दुसऱ्या विभागात 7 धडे, 8वा धडा रिव्ह्यू साठी. तिसऱ्या विभागात 7 धडे, पुन्हा 8वा धडा रिव्ह्यू. म्हणजे 7 त्रिक 21. 21 धडे आपले आपल्या सरावांचे आहेत. आणि त्यानंतर असणारे 3 रिव्ह्यू, 22, 23, 24. 24 धड्यांचा पूर्ण अभ्यासक्रम आहे आपला. शेवटचे जे रिव्ह्यूचे धडे आहेत ते म्हणजे सगळं पूर्ण आठवडाभर, पूर्ण 7 आठवड्यांचा सारांश दिलाय त्याच्यात. पुनरावलोकन आपण म्हणू शकतो, की रिव्ह्यू करतो आपण, की 7 आठवड्यांमध्ये आपण काय काय शिकलो. अशा 3 विभागांमध्ये अभ्यासक्रम विभागलेला आहे. हे तर आपण नेहमी जे धडा वाचन आणि त्याचा सराव घेतोच आहे. पण मी फक्त 1-2च धड्यांची मला वाटतं मी इथं रेकॉर्डेड ध्यान स्टोअर करून ठेवलेत, पहिला आणि दुसरा. हे पण तुम्ही ऐकून सराव करू शकता. हे ऐकल्यानंतर तुमचं शांत कालावधी काढून त्यामध्ये पण सराव करा. कारण हे रेकॉर्डेड ध्यान आहे. पण तुम्हाला जर असं वाटलं मला शांत बसायचंय, कुठलंही रेकॉर्डेड ध्यान नकोय, म्युझिक नकोय, केवळ मला माझा सराव करायचा आहे, तर तुम्ही तो केला तर जास्त चांगलं वाटेल तुम्हाला, म्हणजे इतका माझा अनुभव आहे. कारण आनापानसती ध्यान जे आपण नॉर्मल करतो ते ध्यान म्हणजे युनिफाईड नाहीये. त्या ध्यानाला तुम्ही एकतर म्युझिक लावता किंवा काही जण लावत नाही. पण ह्यामध्ये आपण सराव काय करतोय, जे काही सत्य बाबाजींनी सांगितले ती आपण हृदयात उतरवतो आणि सबकॉन्शियस डीप डीप लेवलला जाऊन ह्याचं हिलिंग होतं. त्यामुळे ते हिलिंग होण्यासाठी आधी मला इथं फील करणं गरजेचं आहे. नुसतं बोलणं नाही, की नुसतं कोरडं बोलणं नाही आलं पाहिजे. प्रत्येक शब्द ना शब्द फील केला पाहिजे, की मी प्रेम आहे, मी प्रेम आहे, मी प्रेम आहे. मी प्रेम काय आहे हे मला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्या वाक्याला अर्थ नाहीये. मी प्रेम काय आहे, कशामुळे मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी आनंद आहे, मी उत्साह आहे, हे सगळं आतमध्ये फील झालं पाहिजे. एक एक शब्द, एक एक शब्दाला इथं पॉवर आहे. आणि त्या शब्दांना पॉवर आपणच देतो. कशी काय? आपल्या भावना त्याच्यात ओततो, मग त्यांना एनर्जी मिळते. त्यामुळं अशा पद्धतीने ह्याचा सराव करायचा आहे. आपण सगळेजण ना, जसं मी म्हणलं की 40 मिनिटाचंच माझं एक सेशन आहे, तर आपण सगळेजण ह्याच लिंकवर जॉईन व्हा. म्हणजे ह्यातला थोडासा पुढचा पार्ट मी सांगते आणि मग आपण प्रश्नही घेऊ.